पुण्यातील ग्रामीण भागात मुस्लिम बांधवांना मशिदीत नमाज पढण्यासाठी विरोध केला जातोय. नेमकं हे कारण काय आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? आझर तांबोळी, सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया प्रदेशाध्यक्ष. नेमकं प्रकरण काय आहे आणि कशामुळं मुस्लिम बांधवांना मशिदीत नमाज करण्यासाठी विरोध केला जातो? हे मशिदीत मध्ये नमाज पठण्यासाठी बंदी नाहीये, परंतु ग्रामसभेने मोस्ट ऑफ दी 8-10 गाव आहेत, त्याच्या इतर अजून पण गाव आहेत ज्या ठिकाणी मागील काही 5-6 महिन्यापासून हे प्रकरण चालू होतं की ग्रामसभेसारख्या संविधानिक संस्थेने एका धर्माच्या आधारावर निर्णय घेऊन असा डिसिजन घेतलेला आहे की गावातीलच मुस्लिम फक्त मशिदीमध्ये नमाज पढतील, बाहेरचे भाविक जे आहेत ते येणार नाहीत असं त्यांनी केलं. आणि त्याच्यामध्ये कारण असं दिलेलं आहे त्यांनी की अतिरेकीपणा व घात अपघात टाळण्यासाठी हा ठराव आम्ही घेत आहोत. अशा प्रकारचे विविध ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी गावामध्ये एखादा मुस्लिम जात असेल तर त्याचं आधार कार्ड देखील चेक करण्यात येत आहे. असे प्रकार वाढलेले आहेत आणि त्यालाच पुढे म्हणून आता सध्या काही एका महिन्यापासून किंवा त्याच्या अगोदर पण आर्थिक बहिष्कारासारख्या, सामाजिक बहिष्कारासारख्या घटना तिथे घडत आहेत. मुस्लिम समाज नियंत्रण समिती अशा नावाने भुकुम गावामध्ये सध्या एक कमिटी बनवलेली आहे ज्याच्या माध्यमातून मुस्लिम आर्थिक बहिष्काराची पुढची काही कारवाई ते करण्यात येत आहे. असे प्रकार वाढत आहेत. अजानसाठी काही टवाळकी राहतात, अजान बंद करा, माईक काढा, अशा प्रकारचे एक अव्यवस्था आणि मुस्लिम समाजाला दबाव टाकण्याचं काम चालू आहे. यापूर्वी हिंदू मुस्लिम गुन्हे गोविंदाने राहत होते, पुढे बी राहावं असं आमचं म्हणणं आहे. पुरोगामी महाराष्ट्र आहे, पुरोगामी तो आपल्याला टिकलं पाहिजे. प्रशासनाच्या नॉलेजमध्ये आहे, ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांच्या नॉलेजमध्ये आहे, कलेक्टरांच्या नॉलेज आहे. या बाबतीत ते एकदम निष्क्रिय आहेत, त्यांना कारवाई करायची नाहीये. आमचं असंच म्हणणं आहे की सरकार पुरस्कृत असे काही विषारी समाजाला तेढ निर्माण करणारे हे सगळे घटनाक्रम चालू आहे. यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये एक भावना काय आहे? भावना ही आहे की 2-3 दिवसापूर्वी ईद होती. वर्षातनं 2 दिवस ईदचे मेन महत्वाचे आहेत. त्या ईद मध्ये 10 मिनिटाची एक नमाज असते. आज काही गावामधल्या लोकांनी त्यांना असुरक्षित वाटलं की आपण ईद सेलिब्रेट करू नये. त्यांना हा दबाव सध्या तिथले मुस्लिम समाज फेस करत आहे. तिथं काम करणाऱ्या लोकांना फेस करत आहे, कारण त्यांचे नोकरीवरती असू दे, व्यवसाय असू दे, घरे भाड्याने देण्यासंदर्भात असू दे किंवा व्यवसायासाठी लागणारी दुकाने भाड्यात देण्यासंदर्भात असू दे, हे त्यांना प्रतिबंधित करण्यात येत आहे, अनऑफिशियली आहे. आणि मुस्लिम समाज भीतीचं, असुरक्षिततेच्या वातावरणामध्ये इथं आहे. यामागे तुम्हाला नेमकं कोण आहे असं वाटतं? नाही, नेमकं कोण आहे म्हणजे ह्याच्यासाठी फक्त आता लोकल राजकीय जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत दाखवण्यासाठी असं सृजनशील असं काही भाजपा आणि संबंधित लोकांकडे नाहीये. त्यांना फक्त अशा वेळेस ते दाखवण्यासाठी, आपले फेल्युअर लपवण्यासाठी, अयशस्वीपणा लपवण्यासाठी ते धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण करत आहेत. परंतु त्यांना त्यांच्या राजकारणासाठी हे कळत नाही की याचा जो तेढ आहे समाजामध्ये, याचा फार दुरोगामी परिणाम होणार आहे. ते आपल्या भारताला आणि राज्याला परवडणार नाहीये. नेमकं कोणत्या कोणत्या गावात ते हे होतंय? तुम्ही हे पाहू शकता की हे मुस्लिम समाज नियंत्रण कमिटीची स्थापना. आता याच्यामध्ये हिमाचल प्रदेश नंतर आता महाराष्ट्रातील मुसलमानावर बहिष्काराचे अस्त्र उघडले. इथं फक्त मुस्लिम समाजाला उद्देशून केलेलं आहे बॅनर. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे कासार साई गावाचं आहे. हे मशिदीच्या समोर बॅनर लावलेलं आहे. हे देखील कासार साईच्या बाहेर ठिकाणी, हे पिरंगुडच्या ठिकाणी लावलेले आहेत. असे भरपूर आहेत. हे गराडे, हे खेड शिवापूर. आता हे खेड शिवापूर हे तीर्थस्थळ आहे मुस्लिम समाजासाठी. त्या ठिकाणी भाविक येतात, उरूस भरतं, कंटिन्यू येतात. तुम्ही इनडायरेक्टली तिथं प्रतिबंधित करताय तिथलं इकॉनॉमिक सिस्टम, तिथं जत्रेसाठी होणारे हे, तिथं लोकल जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होणार आहेत, तिथं उद्योजक भेटते, नोकरी भेटते लोकांना. त्याच्यामुळं तीर्थक्षेत्र असल्यामुळं या सगळ्याचा काही एक विचार करत नाहीत ते लोक. सरळ मुस्लिम द्वेषाच्या अंतर्गत हे सगळं काम चालू आहे असं मुस्लिम म्हणजे मशिदीच्या बाहेर त्यांचे काही कार्यकर्ते म्हणजे कुठल्या संघटनेचे वगैरे थांबतात का येऊन? याच्यामध्ये काही ठिकाणी सकल हिंदू समाज या नावाने काही ठिकाणी बोर्ड लावण्यात येतात. पोलीस कारवाईला गेल्यानंतर तिथं कोण त्याचा वाली आहे, कोण त्याचे जबाबदार नागरिक आहे, काही दाखवण्यात येत नाही. काही ठिकाणी सकल हिंदूच्या नावाने, काही ठिकाणी बजरंग दल या मागे काम करते, संघाचे लोक काम करत आहेत. सनातन जे संस्था आहे, जे यापूर्वी मडगाव मध्ये किंवा इतर बॉम्ब ब्लास्ट मध्ये देखील त्यांचा उल्लेख आला होता, सनातन संस्थेचे लोक आहेत.
त्या लोकांनी देखील याच्यामध्ये समावेश आहे. म्हणजे जे जे विषारी आणि समाजात तेढ भरण्यासाठी त्यांचं अस्तित्व उरलेलं आहे ते लोक तिथं काम करत आहेत. खास करून नाही ते मशिदी बाहेर येऊन थांबतात का फक्त बोर्ड लावले? बोर्ड लावलेले आहेत. जे गावामध्ये जिथून जिथून एंट्री आहे त्या ठिकाणी बोर्ड लावलेले आहे, मशिदीजवळ बोर्ड लावलेले आहे. काही गावामध्ये काही लोक स्क्वॉडच्या पद्धतीने थांबतात. टवाळकी करणारी पोरं असतात. जे गावामध्ये एखादं मुस्लिम वेश परिधान करून कोण दिसलं तर त्याला थांबवणं, त्याचं आधार कार्ड विचारणं, कुठं चालला, काय करला, चल निघितून, इथं नमाज नाही पडायची, अशा पद्धतीची भाषा वापरून धमकी देण्यात हे काही गावामध्ये घडत आहे. सर्व गावामध्ये असं होत नाहीये. म्हणजे तुम्ही आता पुन्हा कुणाकडे तक्रार केली? आम्ही या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना 1.5 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. त्यानंतर आता आम्ही 10 तारखेला जिल्हाधिकाऱ्यांना बोललो. ग्रामीण SP यांना आम्ही पत्र दिलेलं आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये भरपूर गावं येतात, पिंपरी चिंचवड कमिशनरच्या अंतर्गत त्यांना देखील आम्ही पत्र दिलेलं आहे. आणि यापूर्वी सांगून देखील कारवाई झाली नाहीये. आम्हाला पुढे देखील कारवाईची लवकर यांच्याकडून अपेक्षा नाहीये. कारण पोलीस प्रशासन बघायची भूमिका घेत आहे. राज्य सरकार कुठं ना कुठे पुरस्कृत असल्याचा आम्ही सरळ सरळ आरोप करत आहोत. आणि याला दाद मागण्यासाठी आम्हाला फक्त सर्वोच्च न्यायालय किंवा उच्चतम न्यायालयाकडे आम्हाला जावं लागेल. त्याशिवाय न्याय भेटण्याची अपेक्षा यांच्याकडून नाहीये. कारण यांचं राजकीय अस्तित्वासाठी हे सगळं घाणेरडं राजकारण चालू झालं आहे. प्रकार कधीपासून सुरू आहे? हे मागच्या 7-8 महिन्यापासून चालू आहे. त्यातल्या त्यात वडकी, गराडे किंवा हा जो बेल्ट आहे ह्या 5-7-8 महिन्यापूर्वीच तिथल्या मशिदींवरती प्रतिबंध लावलं होतं की त्यांनी बाहेरच्या लोकांनी येऊन इथं नमाज पडू नये म्हणून. आणि आता तुम्ही हायकोर्टात जायचं म्हणताय, तिथं नेमकं काय तुमची मागणी असणार आहे? मागणी महत्वाची आहे तिथं. कारण संविधानिक संस्था, ग्रामपंचायती संविधानिक संस्था आहे आणि तुम्ही असे बेकायदेशीर म्हणजे एक कॉमन सेन्स जरी लावला असताना तरी ते असे निर्णय घेतले नसते. तर एक त्याला आम्ही चॅलेंज करणार आहोत की तुम्ही एक संविधानिक संस्था असून तुम्ही असे बेकायदेशीर हे केलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांची कारवाई न करणारे आणि ते काम करणारे चुकीचे त्यांच्यावरती गुन्हा दाखवून कारवाई करण्याची, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावरती कारवाई व्हावी, त्यांचं निरस्त व्हावं, पदं त्यांची काढून घेतली पाहिजेत. त्यानंतर जे काही पोलीस प्रशासन आहे किंवा जिल्हा हे आहे त्यांना देखील आम्ही हे करणार की अकाउंटेबल ठरणार. आणि आमचं हे म्हणणं आहे की त्या परिसरामध्ये ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीय एकात्मता, हिंदू मुस्लिम हे एकता वाढवण्यासाठी, समाजामध्ये विश्वास वाढवण्यासाठी, मुस्लिम समाजामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावे अशी देखील आम्ही हायकोर्टामध्ये सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येण्यासाठी मागणी करणार आहोत. तुम्हाला असं वाटत नाही का की काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हे तेढ निर्माण होत आहे? नाही, मला तेच म्हणायचंय, ज्या भाजपाचं आणि संघांचं जे राजकारण जे अस्तित्व आहे ते फक्त विखारी आणि धार्मिक तेढ निर्माण करूनच होतं. मग हे जे आहे ना हे पुरस्कृत आहे. म्हणून तर आम्ही म्हणतोय की एक आरोप आहे आमचा की हे कुठं ना कुठे एक स्टेट पुरस्कृत आहे असं वाटतं आम्हाला. कारण महाराष्ट्रामध्ये हे संस्कृती महाराष्ट्राची कधी नव्हती. महाराष्ट्राने वारी असू दे किंवा सण असू दे, दर्ग्याचा उरूस असू दे, हिंदू मुस्लिम एकत्र येऊन सण साजरे करतात. परंतु या महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या राजकारणाने गायपट्टा करून टाकलेलं आहे. महाराष्ट्राचं पुरोगामित्व संपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. एकूणच की भाजपच्या लोकांवर यांनी आरोप केले आहेत की त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण हे बिघडत आहे. आता ते हायकोर्टात जाणार आहेत. नेमकं तेव्हा काय होतं हे आपण पाहणार आहोत. अक्षय साबळे, आपलं महानगर.